यंदा वेळेआधीच पाऊस सुरू झाल्यानं जिल्ह्यातील नदीवरील पाणी अडवण्यासाठी असलेले बर्गे काढण्यास वेळ मिळाला नाही. यामुळे धरणांमधील पाण्याचा विसर्ग करण्यासही अडथळा आला. सध्या पंचगंगा नदीवरील सुर्वे बंधारा, शिरोळ आणि रुई बंधाऱ्याच्या पात्रात पाणी असल्यानं बंधाऱ्यांमधील पाणी अडवण्याचे बर्गे काढता आलेले नाहीत. 2 दिवसात बर्गे काढून जास्तीत जास्त पाण्याचा विसर्ग करून धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याचं जलसंपदा विभागाचं नियोजन आहे, अशी माहिती राधानगरी धरणाचे शाखा अभियंता समीर नेरुखे यांनी दिली आहे. सध्या राधानगरी आणि तुळशी धरणातील विसर्ग पूर्णतः बंद आहे, तर दूधगंगा धरणातून 200 क्युसेक्सनं दूधगंगा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसला तरी सुद्धा भविष्यातील धरणाच्या पाणी नियोजनासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करणं गरजेचं आहे. मात्र काही बंधाऱ्यांमधील पाणी अडवण्यासाठीचे बर्गे काढले नसल्यामुळं विसर्ग करणं शक्य नाही. येत्या 2 दिवसात पाणी विसर्गाचं नियोजन सुरळीत होईल असा अंदाज जलसंपदा विभागानं व्यक्त केला आहे.